जय हरी शेतकरी मित्रांनो, काल अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या कर्जमाफीच्या योजनेमध्ये महत्त्वाचा असा बदल केलेला आहे। ज्या शेतकऱ्यांना 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला होता, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयेच मिळणार होते। मात्र आता यामध्ये बदल करून त्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे। मात्र यामध्ये काही शेतकरी असे आहेत की त्यांना आता अशी खंत झाली की आम्ही काय पाप केले का असं त्या शेतकऱ्यांना वाटायला गेले। आता तुम्ही पाहत असताल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये आता 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचं कर्ज घेतलेलं आहे 30/9/2025 पर्यंत थकीत आहे आणि 31/3/2026 पर्यंत त्या शेतकऱ्यांनी हे कर्ज भरलेलं नाही, अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ घेतला होता अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये देण्यात येणार होते। मात्र कालच्या बदलामुळे त्यांना सुद्धा आता 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आता या कर्जमाफीच्या बदलामध्ये ज्या काही शेतकरी संघटना असतील, नवले साहेब असतील, त्यानंतर रविकांत तुपकर साहेब असतील, रोहित पवारांचं आंदोलन असेल किंवा सरकारने घेतलेली भूमिका आणि विधानसभेमध्ये सर्व आमदारांनी यासाठी केलेले प्रयत्न, या सर्वांचं यश आहे आणि या सर्वांचं अभिनंदन आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। तसं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून केलं तरी चालेल, कारण शेवटी सरकारनं खूप मोठा बदल केला आहे आणि त्यामुळं या सर्वांचं हे श्रेय असल्यामुळे आपण त्यांचं अभिनंदन करणं हे आपलं सुद्धा काम आहे। मात्र यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट आहे की जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी होते, नियमित त्यांनी कर्ज भरले आणि त्यांच्यासाठी 50,000 रुपयाचा प्रोत्साहनाचाच लाभ आहे। मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही। या शेतकऱ्यांना सुद्धा अपेक्षा होती की आम्हाला सुद्धा 1 लाख रुपयाचा लाभ मिळायला पाहिजे, मात्र त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही। मात्र एक महत्त्वाचा बदल हा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी केलेला आहे। तो असा आहे की 2026-27चं कर्ज भरणं सुद्धा त्यांना अगोदर बंधनकारक होतं, मात्र ही अट आता यामधून काढून टाकण्यात आलेली आहे। म्हणजे 3 वर्षामध्ये त्या शेतकऱ्यांनी 2 वर्षे नियमित कर्ज भरलेलं असेल अशा शेतकऱ्यांना या 50,000 रुपयाचा प्रोत्साहन लाभ मिळणार आहे। मात्र यामध्ये जर भविष्यात सरकारला दयामाया आली किंवा कोणी आंदोलनं केले आणि यामध्ये जर काही बदल झाला तर त्याबद्दलची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आणण्याचा प्रयत्न करू। आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।